नमस्कार मित्रांनो, मी जीवन आघाव तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे ट्रिंग ट्रिंग हॅलो MPSC गुरु. ज्या नवीन लोकांना, ज्या नवीन विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाबद्दल माहीत नाही, त्यांना थोडक्यात सांगतो की MPSC UPSC स्पर्धा परीक्षा, त्यानंतर कंबाईंड, सरळ सेवा, एकंदरीतच सर्व परीक्षांचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांच्या शंका, लघुशंका, दीर्घशंका ज्या आहेत त्या आपण या कार्यक्रमामध्ये कॉलद्वारे घेत असतो आणि त्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत आदर्श घोटाळे सर. सॉरी घोटाळे सर आपल्यासोबत येथे उपस्थित आहेत. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. का म्हणता मिठू, कसा गेला दसरा? दसरा गेला हसरा, दसरा झाला हसरा, या जावई बापू मटण करू असं म्हणे सासरा. कशी वाटली सर कविता? अगदी रात्रभर शब्दांची जमवाजमव करून तयार केली आहे मी कविता. अबे सायच्या, अबे ते जमवाजमव केलेले शब्द तिकडंच गटारात नेऊन काऊन नाही फेकून दिले बे? हां, सायच्या अशा कविता लोकायले ऐकवशील तर लोकांच्या कारण स्वतःहून आत्महत्या करतील ना. हा फालतूपणा बंद कर आणि पहिला कॉल घे. बरं ठीक आहे. तर मंडळी, घेऊयात आजचा आपला पहिला कॉल. हॅलो. हा, मी विजय मोरगे बोलायलो, जिंतूर जिल्हा परभणीवरून. अरे वा, जिंतूर. जिंतूर म्हणजे माझी सासरवाडी आहे. मोरगे, तुमचा प्रश्न विचारा. काय तर? अरे आधीच प्रश्न विचारला असता तर एवढा अपमान झाला असता का तुला? मोरगे, तुमचा प्रश्न घ्या. काय आहे विचारा. मला घोटाळे सरला विचारायचं आहे का बा, MPSCची परीक्षा आता समोर ढकलण्यात आलेली आहे, तर पेपर तेच राहील का बदलून येईल सर? वा, अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे मोरगे तुनं. तर मी तुला सांगतो का बा, पेपर जे आहे ते ऑलरेडी प्रिंट झालेले आहे. म्हणजे कसं, MPSCची जी परीक्षा आहे ती वेळेवर समोर ढकलण्यात आल्यामुळं पेपर पहिलेच प्रिंट झालेलं आहे. आणि आता नंतर परीक्षा आहे म्हणून का पुन्हा प्रिंटिंगचा खर्च बिर्च करणार आहे का सरकार? ते करणार नाही. त्यामुळे पेपर तोच राहील. पण पेपर थो राहिला काय किंवा रिप्रिंट झाला का किंवा कोणताही असला काय, तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये बदल करू नका. तुमचा अभ्यास जसा चालू आहे ना तसा चालू राहू द्या. पेपर थो राहो नाही तर नवा राहो. तुम्हाला काय फरक पडला पाहिजे त्याचा? बरं मग सर, तुमच्याकडून काही सेटिंग लागते का? पहा ना, पेपर फुटते का? आता हां, काय जे 4 आणि 8 लागतील तर देऊ तुम्हाला. मोरग्या, एक काम कर ना मोरगे, तू इकडे ये. तू का कर, असा गाल घेऊन इकडे ये. बहुत दिवस झाले माझ्या हात बोत असा वळवळ वळवळ करून राहिला. असा चाळा लाल करतो तो हातानं माया. सायच्या MPSCचा पेपर पुढं ढकलला तसा तू एखाद्या समुद्रात स्वतःला ढकलून काऊ नाही देत? नाही तर उंचावरता जा डोंगर किनाऱ्यावर आणि दगड पाहून ढकलून दे स्वतःला तिथं. हां, सायच्या पेपर, अबे पेपर पुढं गेला तर तुले पेपर फोडायचं पडून राहिलं सायच्या. हां, पटकन फोन ठेव आता, नाही तर तो जाऊ दे. जास्त काय नाही बोलत मी आता. कसे आहे मिठू? हां, त्या सासरवाडीचे लोक तर बहुतच खतरनाक आहे बे. आणि वर म्हणून राहिले का तुनच सासरवाडीचं नाव बदनाम केलं आहे म्हणून. कॉल घे पुढचा. तर मित्रांनो, घेऊयात आपला पुढचा कॉल. हॅलो. हा, मी पंकज थोरात बोलतोय आष्टीवरून. बोला पंकज, तुमचा प्रश्न विचारा. घोटाळे सरांना मला विचारायचं आहे का, गट कच्या जागा वाढतील का हो सर? हे बाय पंकज, मी तुले सांगतो का बा, गटकच्या जागा वाढतीन न वाढतीन ह्याचा विचार तू कायले करून राहिला? जागा वाढायच्या असतील तर वाढतीन, नसन वाढायच्या तर नाही वाढणार. हां, तू अभ्यासावर लक्ष दे ना बे. जागा वाढतीन का, परीक्षा वेळेवर होईन का, समोर जाईन का, रिझल्ट कधी येईन का, येईन जॉईनिंग कधी येईन, हां, अद्रक आणि लसूण, अबे ह्या गोष्टीचा विचार करत बसला तर तो अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल ना. आणि तसंही दिवस रात्र सकाळ संध्याकाळ फलाना बिस्ताना कधी दिवस, म्हणजे तू पुरा विचार जरी करत बसला त्याचा तरी शासनाला काही फरक पडणार आहे का? सरकारले तू नाही पंकज विचार करून राहिला वा, मग आता आपण जागा वाढवल्या पाहिजे नाही तर कमी केल्या पाहिजे असा सरकार विचार करून राहिली का? नाही. सरकारला काय रताळा फरक पडणार नाही ना तुझ्या विचार करण्याचा. त्यामुळं तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे. बाकी जागा वाढतील न वाढतील त्याचा विचार कायले करून राहिला? तुला फक्त एक जागा पाहिजे ना, तेवढ्या जागेसाठी तू प्रयत्न कर. ठीक आहे, ठेव फोन आता. मिठू, अबे का वाचून राहिला बे? सर, शितोळे सरांचं हे कंबाईन लॉजिक बूस्टर वाचतोय. अच्छा, अविनाश शितोळे सर नाही का, स्टेपअपमध्ये आहे ना आता? सर, तुम्ही शितोळे सरांना ओळखता? बाप्पा, शितोळे सरले कोण नाही ओळखत? अख्खा महाराष्ट्र त्याचे पुस्तक वाचून राहिला राजा. माझ्याकडे आला होता बहुत वर्षा पहिले. ज्युनियर्स आहे माय.
मी त्याला तवाच म्हणलं होतं का अविनाश म्हणलं तू जिंदगीमध्ये बहुत समोर जाशील. तो म्हणे काही म्हणून राहिले का सर. आता पाय महाराष्ट्रामधला प्रत्येक विद्यार्थी त्याचं पुस्तक वाचून राहिला. याले म्हणते भाऊ प्रगती. नाही तर तू जाऊ दे, ते पुस्तक बाजूला ठेव, पुढचा कॉल घे. बरोबर सर, ठीक आहे ठीक आहे. तर मित्रांनो, घेऊयात आजचा आपला पुढचा कॉल. हॅलो. हा आणि मी निखिल पाटील बोलतोय जळगाववरनं. बोला पाटील, तुमचा प्रश्न विचारा. सरांना मला विचारायचं आहे का सर, करंट स्ट्रॉंग पाहिजे का हो? बाप्पा, महत्वाचा का म्हणजे अबे करंट शिवाय तर कोणती परीक्षा होत नाही बे. कोणतीही परीक्षा घे ना तू, सेंट्रलची घे, नाही तर स्टेटची घे, नाही तर तलाठी घे, सरळ सेवा घे, पोलीस भरती घे, कोणतीही परीक्षा घे ना, राज्यामधली नाही तर देशामधली, प्रत्येक परीक्षेमध्ये करंट राहते म्हणजे राहते. आणि तुला कोणतीही परीक्षा जर पास करायची असेल ना बाबू, करंट स्ट्रॉंगच पाहिजे. तरी मग आमच्या शेतामधून जी लाईन जाते त्याचा करंट स्ट्रॉंग आहे, तर ते स्ट्रॉंग करंट चालेल का? लाव ना, हात लाव त्याला. वायर म्हणजे तो जर झाकलेला असेल त्याला उघडा कर आणि गप्पा करणं त्याला हात लाव. अबे करंट, अबे निखल्या, तो या मेंदूले करंट द्यायची गरज आहे खरं तर. आलं का लक्षात? मला तर वाटते लहानपणी तुले पोलिओचे डोस कमी पडले असतील म्हणून तुझा मेंदू थोडासा पांगळा झाला आहे. आलं का लक्षात? तुले खांबाले उलटा टांगा लागते म्हणजे तो या मेंदूकडे जो रक्त पुरवठा जो आहे ना तो थोडासा सुरळीत होईल. अबे तो करंट कोणता? हे करंट अफेअर आहे राजा. तुम्हाला इथं कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारायचे म्हणले काही प्रश्न विचारून राहिले का मी तुम्ही? हां, ठेव फोन, सायच्या नाही तर तिथं येऊन झटका देईन तुले. काय बिन काही प्रश्न विचारून राहिले काय मिठू? हां, जाऊ दे, बंद कर कार्यक्रम. तर मित्रांनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथे थांबणार आहोत, परंतु आपला कार्यक्रम थांबणार नाही आहे. तुमचे जर काही प्रश्न असतील जे तुम्हाला घोटाळे सरांना विचारायचे आहेत, ते प्रश्न तुम्ही कमेंट करू शकता. तुमच्या नावासहित ते प्रश्न आपण पुढच्या एपिसोडमध्ये घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तर आजच्या पुरता आपण इथे थांबणार आहोत. तर मजेत राहा, बघत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे ट्रिंग ट्रिंग हॅलो MPSC गुरु.